आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। लफंग्याच्या टोळ्या घेऊन फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये गटारी राजकारण सुरू केलं। ठाकरेंनी टीका केली नाही तर तलवारी उपसल्या आणि घाव घातला। तर फडणवीस कपटी कारस्थानी आम्ही कपटी लोकांना 20 फूट खोल काढणार। संजय राऊतांची फडणवीसांवर जोरदार टीका। नादी लागणार म्हणजे ईडी सीबीआयला सांगणार ना, आमच्या नादी लागण्याची फडणवीसांची हिंमत नाही। फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राऊतांचं प्रतिआव्हान। अनिल देशमुखांनी सांगितलंय मला आणि आदित्यला आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला। उद्धव ठाकरेंचं पदाधिकारी बैठकीमध्ये वक्तव्य। आम्ही असं नडलो की मोदींनाही घाम फुटला, एकतर राजकारणामध्ये फडणवीस राहतील किंवा मी राहणार। उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी बैठकीमध्ये हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी मोदी शिंदे आणि फडणवीसांवर केली होती टीका। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची आणखीन एक मोठी घोषणा होण्याची शक्यता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता। राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरींचा एकत्र फोटो। अमोल मिटकरींच्या कार्यक्रमात पंकज साबळेंची उपस्थिती। गाडी तोडफोड प्रकरणावरून एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण। मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणातील 9 फरार आरोपी आज आत्मसमर्पण करण्याची शक्यता। आत्मसमर्पण केल्यानंतर पोलीस आरोपींना कोर्टामध्ये हजर करणार। काल पंकज साबळेसह दोघांना जामीन मंजूर। उद्धव ठाकरे आणि राऊतांना 2000 रुपयांचा दंड। शिंदे गटाच्या राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई। 2 आठवड्यामध्ये दंडाची रक्कम जमा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा। पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश। 16 ऑगस्टपासून केली जाणार तपासणी। राज्यातील 4 जिल्ह्यांना मिळणार नव्या एमआयडीसी। तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। नाशिक, अहमदनगर, अमरावती आणि गडचिरोलीमध्ये नवीन एमआयडीसीचा प्रस्ताव। जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी रद्द करा। नितीन गडकरी यांचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र। नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ संघटनेच्या मागणीनंतर पत्र। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र। एकाच जागी 3 वर्ष नोकरी आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश। मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू। काँग्रेसकडून लवकरच मुंबईमध्ये यात्रेचं आयोजन। ठाकरे गडाच्या जागांवरही काँग्रेस दावा करणार। माहिती आणि मवियासमोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूंसोबत भेटीगाठी सुरू। नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला मवियाची बैठक। बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला जाणार। बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला जाणार। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला 7 ऑगस्टला सोलापूरमधून सुरुवात होणार। शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठकीचं आयोजन। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। यूपीएससी फसवणूक प्रकरणी दिल्ली कोर्ट निकाल देणार, निकालाकडे लक्ष। पूजा खेडकरनं नाव बदलून 12 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली। ओबीसी प्रवर्गासाठी 9 वेळाच यूपीएससीची परीक्षा देण्याची मुभा। मसुरीच्या अकादमीमध्ये गैरवर्तणुकीबाबत पूजाला 8 वेळा मेमोही बजावला। नागपूरच्या कुहीमधील काँग्रेस शहर अध्यक्षांसह नगराध्यक्ष उपाध्यक्ष निलंबित। लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा ठपका। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला नाशिक कारागृहातून दुसऱ्या ठिकाणी हलवलं। काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अबू सालेमची वेगवेगळ्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये मेगा ब्लॉक। 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत अभियांत्रिकी कामांसाठी नागपूर भुसावळ मार्गावर ब्लॉक। दिल्लीतील नव्या संसद भवनामध्ये गळती लागल्याचा प्रकार। मुसळधार पावसामुळे संसदेच्या लावपीमध्ये गळती। संसदेतील गळतीची चौकशी करण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमा। काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांची मागणी। काल रात्रीच्या मुसळधार पावसानं राजधानी दिल्लीत जलमय। अनेक भागामध्ये अजूनही पाणीच पाणी। दिल्लीमधल्या सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्गमधील दोंडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। रात्रभर दोंडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। भेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यानं 2 कार पुराच्या पाण्यामध्ये अडकल्या। कृष्णा खोऱ्यामधील कोयनेसह 8 धरणांमध्ये 80% अधिक जलसाठा, तर कोयनेमध्ये 85.59 टीएमसी जलसाठा। सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 6 इंचावर। रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटांनी वाढ। जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू।
खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 13,981 क्युसेक विसर्ग. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 90% पेक्षा जास्त पाणीसाठा. पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणामध्ये मिळून पाणीसाठा. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू. चिपळूण बायपास रोडवर दरड कोसळली. गुहागर विजापूर मार्गाजवळील दुर्घटना. डोंगरातील झाडांसह दरड रस्त्यावर. सिंधुदुर्गाच्या वैभववाडीमधील भुईबावडा घाट रस्त्याला भगदाड. घाटातून एकेरी वाहतूक सुरू. प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी. महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील 12 गावातील नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास. एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी पूल नसल्यानं नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधील किरपाडामधली घटना. गोंदियातील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदी नाले ओलांडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. नाशिकमधील गिरणा धरणामध्ये केवळ 15.22% जलसाठा शिल्लक. नाशकात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर. नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ सौम्या शर्मांनी केली भात रोवणी. कामठे तालुक्यामधल्या भुगाव इथे शेतकऱ्यांना सौम्या शर्मांची भेट. साताऱ्याच्या कराडमधील कोयना पुलावरील नवीन पाईपलाईनची पृथ्वीराज चव्हाणांकडून पाहणी. 2 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा करण्याच्या चव्हाण यांच्या सूचना. बुलडाण्यामध्ये 2 लहान मुलांचं अपहरण करून हत्या केल्याचं प्रकरण. आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी. ठाकरेगडाचे आमदार नितीन देशमुखांचं पोलिसांना निवेदन. संविधानातील तरतुदींचा गैरवापर करणाऱ्या उच्च शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा. महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाकडून करमाळ्यामधील जेऊरमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे दिलं निवेदन. गोंदियामध्ये पावसामुळे 5 लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर. गेल्या 7 महिन्यांपासून धानाची उचल रखडली. गोदामाची समस्या कायम. बीडच्या परळीमधील मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा. वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय. प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. मुस्लिम युवकांना शैक्षणिक आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये धरणं आंदोलन. सारथीच्या धर्तीवर मार्टी स्थापन करण्याची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या प्रेयसीला प्रियकरानं इमारतीवरून ढकललं. प्रेयसीचा जागीच मृत्यू. प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल. सोलापूरच्या माड्यामध्ये अभिजित पाटलांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर अभिजित पाटलांचा भावी आमदार असा उल्लेख. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश. 10 बिबटे गुजरातमधील जामनगरच्या निवारा केंद्रामध्ये पाठवले. 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेसाठी आज अंतिम मुदत. नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. मुदतवाढसह योजनेमध्ये मिरची आणि पपई पिकांचा समावेश करण्याची मागणी. स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षणामध्ये नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यामध्ये प्रथम. आरोग्य विभागाच्या स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षणामध्ये नंदुरबारची बाजी.